ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळेल। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता राज्य शासनाच्या वतीने देण्यामध्ये आली। हो शेतकरी बांधवांनो, आज तुमच्या प्रतीक्षेचा अंत आता होणार आहे। पहा, गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट बघत होता। त्यासोबत शेतकरी बांधवांनो बघा, 8वा हप्ता तुम्हाला नमोचा भेटला, परंतु 9वा हप्ता तुम्हाला भेटला नव्हता। अखेर आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक पार पडली आणि निर्णय घेण्यामध्ये आला। आता लक्षामध्ये घ्या, तुम्हाला PM किसानचा 22वा हप्ता भेटला, परंतु 23वा हप्ता भेटलाच नाही। बघा, आता 23व्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता होत आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही न्यूज ऐकत असताल की 2 हप्ते एकत्र येणार। तर बघा, आता या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार चालवते आणि PM किसान योजना ही केंद्र सरकार चालवते। दोन्ही सरकारच्या माध्यमातून आज लाईव्ह बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यामध्ये आला, महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी आता 2 हप्ते एकत्र सोडण्यामध्ये येणार आहे। बघा, निर्णय झाला आहे आणि आता तुमच्या खात्यामध्ये किती पैसे येणार हा देखील तेवढाच महत्त्वाचा प्रश्न आहे। तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, मागे भरपूर दिवसापासून गेल्या कित्येक वर्षापासून अशा अफवा देखील तुम्ही ऐकल्या असतील की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 3,000 रुपयाचा झाला, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, सत्य काही वेगळंच आहे। नमो शेतकरी योजनेमध्ये आतापर्यंत कसल्याही प्रकारे वाढ झालेली नाही। बघा, अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका। सरकारच्या माध्यमातून आता निर्णय झालेला आहे की आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकत्र 4,000 रुपये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, म्हणजे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता 2,000 रुपयांचाच येणार आहे आणि पुन्हा या ठिकाणी PM किसान योजनेचा हप्ता पुन्हा 2,000 रुपयाचा, म्हणजे की टोटल 4,000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणार आहे। बघा, आज तुमच्या प्रतीक्षेचा अंत झाला आहे। सरकारने नमो शेतकरी योजनेचा 9वा आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता आता लक्षामध्ये घ्या, आता हे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे। आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असून 4,000 रुपयांची ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, आत्ताच तुम्ही पाहिलेल्या न्यूजप्रमाणे सरकारच्या माध्यमातून व सूत्रांच्या माध्यमातून देखील बातम्या येत आहे। आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये तर निधी जमा होत आहे, परंतु बघा लक्षामध्ये घ्या, परंतु एक या ठिकाणी अडचण आहे, सर्व शेतकरी बांधवांना हा निधी मिळणार नाही। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आलं आहे की नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना दोन्ही हप्ते एकाच टायमिंगला सोडण्यामध्ये येत आहे। त्यामुळे आता सरकारने असा निर्णय घेतला आहे, आपण 2 टप्पे करूया असं सरकारने निर्णय घेतला। 2 टप्पे या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। महाराष्ट्र राज्यामधील जिल्ह्याचे आज या ठिकाणी या 18 जिल्ह्यामध्ये हप्ते जमा करण्यामध्ये येणार आहे। लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता आली आहे। तर बघा, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। तर लक्षामध्ये घ्या, या पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। आता जर कोणी छत्रपती संभाजीनगरमधून आपला व्हिडिओ बघत असेल तर त्यांच्यासाठी मोठी खुशखबर सरकारने दिली। त्यानंतर बघा, जालना जिल्हा आहे आणि त्यानंतर आहे बीड जिल्हा। बघा, या जिल्ह्यांचा समावेश सरकारच्या माध्यमातून आता झाला आहे। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा, निधी तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे आणि या ठिकाणी जिल्ह्यांची यादी अत्यंत महत्त्वाची आहे। आता कशामुळे लक्षामध्ये घ्या, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की यादीनुसारच तुमच्या खात्यामध्ये हप्ता रक्कम जमा करण्यामध्ये येणार। बघा, आता या ठिकाणी मराठवाड्यामधील या प्रमुख जिल्ह्यांमध्ये तांत्रिक पडताळणी पूर्ण करून झाली असून आज या ठिकाणी थोड्याच वेळाने हप्ता जमा होणार आहे। यामुळे या भागातील आता शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आल्यासारखं झालं आहे। डायरेक्ट DBTच्या माध्यमातून थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा पाहून घेणं अतिशय गरजेचं आहे। आता बघा, सरकारने हप्ते वाटपाचे 2 टप्पे केल्यामुळे
प्रणालीवर कोणताही ताण येणार नाही याची काळजी देखील घेतली जात आहे. आणि लक्षामध्ये घ्या, पहिल्या टप्प्यामधील यादीमध्ये पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की धाराशिव जिल्हा, त्यानंतर आलेला आहे लातूर, त्यानंतर नांदेड. बघा, या जिल्ह्यांचाही समावेश असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज येण्याची प्रक्रिया आता कोणत्याही क्षणी सुरू होऊ शकते याची प्रशासनाच्या माध्यमातून पूर्णपणे खात्री दिली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने खात्री दिली की कधी तुमचा मोबाईल वाजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून PM किसान योजनेचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा झाले आहे. आता लक्षामध्ये घ्या पुढील जिल्हा. बघा, विदर्भामधील जिल्ह्यांचा जर विचार केला तर पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने सांगितलेल्या जिल्ह्यांमध्ये अमरावती जिल्हा आहे, त्यानंतर अकोला जिल्हा आहे, त्यानंतर बुलढाणा. बघा, या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आले. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्याचा डेटा बँक पूर्णपणे अद्ययावत करण्यामध्ये आला असून बँकांना निधी वितरणाचे आदेश आता प्राप्त झाले आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे खरीपाच्या तयारीसाठी बघा, आता शेतकरी बांधवांनो लक्षामध्ये घ्या, तुम्हाला पेरणी देखील करायची आहे. बघा, आता 1 ते 1.5 महिन्यानंतर तुम्हाला पेरणी करायची आहे आणि सध्या या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जो काय निधी जमा होत आहे ते या ठिकाणी तुम्हाला खरीपाचे फवारणी काही या ठिकाणी मदतीसाठी हा निधी सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या भागामधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कसल्याच प्रकारे चिंता आणि काळजी करण्याची गरज पडणार नाही. परंतु शेतकरी बांधवांनो, आता लक्षामध्ये घ्या पुढील जिल्हे. बघा, उत्तर महाराष्ट्रामधील शेतकरी देखील या पहिल्या यादीचे लाभार्थी ठरणार आहे, ज्यामध्ये नाशिक जिल्हा आणि जळगाव जिल्हा बघा या महत्त्वाच्या जिल्ह्याचा समावेश करण्यामध्ये आला आहे. बागाती आणि जिरायती कोरडाऊ बघा अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्याला हा लाभ या ठिकाणी दिला जाणार आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समाजातच बघा आता या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये देखील या ठिकाणी पसरत आहे आणि शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सध्या निर्माण झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अतिशय महत्त्वाची ही बातमी आलेली आहे. महाराष्ट्र सरकारने आता निर्णय जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून PM किसान योजनेचा 23वा हप्ता देखील जमा करण्यामध्ये येत आहे. अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांचाही या पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने समावेश केलेला आहे. त्यापैकी सोलापूर आणि अहमदनगर या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी सोडण्यामध्ये येत आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील ऊस उत्पादक आणि फळबाग शेतकऱ्यांना बघा मोठा आर्थिक आधार आता प्राप्त होणार आहे. प्रशासनाने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर सध्या केलेला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घेण्यासारखं आहे, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता का रखडला, नमोचा 9वा हप्ता का आला नाही. बघा, त्यासोबत या ठिकाणी PM किसान योजनेचा तर हप्ता तुम्हाला वेळेवर मिळतो, पण त्याचा देखील टायमिंग आता होऊन गेलेला आहे. बघा, आता या ठिकाणी PM किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला मिळत असतो, लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे की PM किसान योजनेचा 22वा हप्ता तुम्हाला भेटला, आता चिंता करू नका. बघा, काही शेतकऱ्याला PM किसानचा 22वा हप्ता भेटला नव्हता, त्यांना काल देखील 22वा हप्ता जमा झाला की ज्यांचा रखडला होता. बघा, परंतु आता 23व्या हप्त्याचं वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पार करण्यामध्ये येत आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, 22वा हप्ता अतिशय महत्त्वाचा आहे PM किसान योजनेचा, जो की तुम्हाला भेटला आहे. परंतु जर तुम्हाला 22वा हप्ता आतापर्यंत भेटला नसेल तर बघा तुमचे हप्ते रखडत आहे. तर तुमचे हप्ते रखडत असेल तर तुम्हाला ते सोडण्यासाठी काहीतरी कामे करून घ्यावी लागणार. आता ती कामे कोणती करायची ती आपण व्हिडिओच्या पुढे बघणारच आहोत. आता लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांचा या पहिल्या टप्प्यामध्ये विचार करण्यामध्ये आला आहे. बघा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांची लाभार्थ्याची बघा पहिली यादी प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे. तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संथ गतीने होऊ शकले, परंतु आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे हे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आले आहे. तर शेतकरी बांधवांनो, निश्चित अजिबात काळजी करू नका. बघा, फळबागांच्या निगा राखण्यासाठी हा निधी शेतकऱ्यांच्या नक्कीच या ठिकाणी उपयोगी येणार आहे.
बघा, विदर्भाच्या पूर्व भागातील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचाही पहिल्या यादीमध्ये उल्लेख असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची बघा ऑर्डर या ठिकाणी सरकारने निर्गमित केली आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यामध्ये हे 4,000 रुपये रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना बघा सावकारी पैशातून मुक्त आता थोडीशी या ठिकाणी दिलासादायक ही बातमी म्हणावी लागेल. बघा, आता या ठिकाणी 4,000 रुपये शेतकरी बांधवांनो तुम्हाला येणार आहे, लक्षामध्ये घ्या. आता या ठिकाणी भरपूर असे शेतकरी आहे जे सावकाराकडून या ठिकाणी कर्ज घेत असतात बघा, परंतु सरकारने ज्या काही ह्या योजना सुरू केल्या ह्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी ह्या योजना आहे. यामुळे या ठिकाणी शेतकऱ्याला थोडा तरी या ठिकाणी दिलासा मिळतो, लक्षामध्ये घ्या. आता दक्षिण महाराष्ट्रामधील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा देखील समावेश झाला आहे. या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये येथील भागामधील देखील शेतकऱ्याला लाभ मिळणार. कोल्हापूर आणि सांगली बघा या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून लाभ जमा करण्यामध्ये येत आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी तुमचं नाव या जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे. सरकारने निर्णय घेतला आणि आता या ठिकाणी शेतकरी बांधवांना दिलासादायक बातमी आहे. बघा, 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश देखील या जिल्ह्यांचा झाला आहे. कोल्हापूर आणि सांगली येथील बँकांना तात्काळ निधी हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यामध्ये आले. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने येथील बघा दुग्ध उत्पादक आणि शेतकरीवर अवलंबून असलेल्या आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो बघा, शेतीवर तुम्ही जर अवलंबून असाल बघा आणि या ठिकाणी कुटुंबाला मोठा दिलासा तुम्हाला आता मिळत आहे, लक्षामध्ये घ्या. सरकारने 2 टप्पे केल्यामुळे पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अत्यंत सुरळीतपणे पार पडण्यामध्ये येत आहे. बघा, ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड आणि बँक खाते लिंक केले आहे त्यांना प्राधान्याने या पहिल्या यादीनुसार आता लाभ मिळणार आहे, लक्षामध्ये घ्या. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची नोंदणी अधिकृत आहे त्यांच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात होणार आहे. बघा, आता सरकारने उत्पन्नाच्या मर्यादेमध्ये भाव ठेवून केवळ गरजू शेतकऱ्यालाच मदत देण्याकडे लक्ष दिलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला 100% सरकारच्या माध्यमातून लाभ मिळणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्हाला काही कामे देखील सरकारने करायची सांगितली आहे. ती जर कामे तुम्ही नाही केली तर अडचण येणार आहे शेतकरी बांधवांनो. ती कोणती कामे आहे ते देखील आपण पाहून घेऊया. त्यासोबत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रत्येक 1 तासाला विशिष्ट जिल्ह्याचे पेमेंट सोडले जात आहे. यामुळे पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्याला पुढील काही तासातच आनंदाची बातमी मिळेल. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने इंटरनेट बँकिंग आणि ATMचा वापर करून तुम्ही आपले शिल्लक तपासू शकता. कोणत्याही चुकीच्या अफवांना बळी न पडता आपल्या हक्काच्या पैशांचे योग्य नियोजन करावे असं देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की लक्ष देऊन बघा हप्ते वाटपाचा हा पहिला टप्पा पूर्ण होताच राहिलेल्या जिल्ह्यांची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात या ठिकाणी केली जात आहे. परंतु आजच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमधील परभणी या जिल्ह्याचा देखील विचार बघा केला असता येथील प्रक्रिया आता पूर्वत्वाकडे आहे. आज थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक खात्याशी संपर्क साधून किंवा मेसेजद्वारे खात्री करून घ्यावी. गोंधळून जाऊ नका शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या. जेव्हा कधी नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना बघा PMचा 23वा हप्ता, नमोचा 9वा हप्ता बघा हे हप्ते आता सरकारच्या माध्यमातून वितरित केले जात आहे आणि शेतकरी बांधवांनो बघा तुम्हाला या ठिकाणी 4,000 रुपये मिळणार आहे. आणि त्यासोबत तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर एक विनंती आहे, लगेच या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतात. आता जर या ठिकाणी तुम्हाला काही कामे आपण करायची सांगितली होती बघा, आता या ठिकाणी जर तुम्ही ते कामे केली नसतील तर चिंता करू नका. बघा पटकन या ठिकाणी आधार लिंक करा, KYC करा. त्यासोबत शेतकरी बांधवांनो 15 वर्षापेक्षा जुनं जर तुमचं आधार कार्ड असेल तर त्याला अपडेट करून घ्या. बघा तुमची व्यवस्थित माहिती भरा. आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो जर काय तुमचे हप्ते रखडत असतील तरी पण चिंता करू नका. तुम्ही पोस्ट पेमेंट बँकचं अकाउंट उघडा, पोस्ट ऑफिस खातं उघडा. त्या खात्यामध्ये लवकरात लवकर कोणत्याही प्रकारचा हप्ता येऊन जातो. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.